नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स कसा चेक करायचा आणि कुठे चेक करायचा. म्हणजेच एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही SIP केली असेल किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्या फंडचा परफॉर्मन्स कसा चेक करायचा, किंवा जर तुम्हाला एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची असेल तर तो फंड तुम्हाला कशा प्रकारचे रिटर्न्स प्रोव्हाइड करतो आणि त्याच कॅटेगरीमधले इतर फंड कसे रिटर्न्स देतात हे कंपेअर करायचं असेल तर ते कुठे करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वात पहिलं तर तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला ज्या फंडबद्दल माहिती हवी आहे त्या फंडबद्दल तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. जसं मला कोटक म्युच्युअल फंडबद्दलची माहिती हवी आहे तर इथे क्लिक केलं तर इथे वेबसाईट सुरू झालेल्या आहेत. इथे पहिलीच तुम्हाला वेबसाईट इथे दिसेल कोटक म्युच्युअल फंडची, किंवा तुम्ही इथे आहे कोटक म्युच्युअल फंड या वेबसाईटवरती क्लिक केलात तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही एंट्री कराल आणि ऑफिशियल वेबसाईटवरती एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथे फंड्सची नावं इथे पाहायला मिळतील. मी इथे शो ऑल फंडवरती क्लिक केलं. शो ऑल फंडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या टाईपचे फंड्स पाहिजे आहेत तर कोटक जो आहे तो 86 फंड प्रोव्हाइड करतो वेगवेगळ्या टाईपचे. त्यातले मला फक्त इक्विटी फंडबद्दलची माहिती हवी आहे. यामध्ये तुम्हाला डायरेक्ट हवेत की रेग्युलर प्लॅन हवेत ते तुम्ही इथून चूज करू शकता. डायरेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इथे लिस्ट पाहता येते. इथे सॉर्ट बाय आहे आणि सॉर्ट बायमध्ये मला स्कीमचे रिटर्न्स सगळ्यात जास्त जो फंड देतो आहे त्याची डिटेल्स हव्यात. तर इथे तुम्हाला काही फंडची नावं दिसतील ज्याच्यामध्ये इथे रिटर्न्स दाखवतं आहे. तर इथे काय सांगतो आहे, कोटक क्वांट फंड हा 36% रिटर्न देतो आहे जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून. त्यानंतर कोटक इन्फ्रास्ट्रक्चर फंड 3 वर्षामध्ये 31% रिटर्न देतो आहे. त्यानंतर इथे सुद्धा वेगवेगळ्या टाईपचे फंड आहेत आणि तुम्हाला ज्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे त्या फंडवरती तुम्ही इथे क्लिक करू शकता. म्हणजे मला याच्या डिटेल्स पाहायच्यात. जसं इथे आहे कोटक बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड, या फंडवरती मी क्लिक केलं तर आपल्याला या फंडबद्दलच्या इतर डिटेल्स पाहता येतात. कोणत्या सेक्टरमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे त्याचं बायफर्केशन इथे दिलेलं आहे. परफॉर्मन्सच्या बेसिसवरती आपण ठरवतो की या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं की नाही. तर इथे परफॉर्मन्स दिलेला आहे. एका वर्षामध्ये हा फंड 22% रिटर्न देतो आणि याचा जो इंडेक्स आहे तो रिटर्न देतो आहे 18.66%. म्हणजे याने इंडेक्सला बीट केलेला आहे आणि आपल्याला इथे परफॉर्मन्स दिसतो आहे. आपण आता आलेलो आहे SBI म्युच्युअल फंडच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आणि इथे जर तुम्ही पाहिलात तर इथे फिल्टर लावलेला आहे जेव्हापासून मार्केटमध्ये फंड आले तेव्हापासूनचं आहे आणि रिटर्न्स काय दिले आहेत हायेस्ट टू लोएस्ट असं सॉर्ट केलेलं आहे. तर सगळ्यात जास्त रिटर्न देणारा फंड आहे SBI डिव्हिडंड आयडियल फंड. त्यानंतरचा आहे SBI स्मॉल कॅप फंड. आता हा फंड रिटर्न देतो आहे 21.1%. म्हणजे जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 21.1% रिटर्न दिलेले आहे. हा फंड मार्केटमध्ये येऊन किती वर्ष झाले आहेत? 15 वर्ष. म्हणजे कोटकच्या वेबसाईटवरती गेलं तेव्हा आपल्याला आतमध्ये एंट्री केल्यानंतर ह्या सगळ्या डिटेल्स दिसत होत्या. इथे तुम्हाला ह्या बाहेरच इथे सगळ्या डिटेल्स पाहता येतील. त्यानंतर अजून काही डिटेल्स हवे असेल तर तुम्ही इथे व्ह्यू डिटेल्सवरती क्लिक करून आतमध्ये जाऊन डिटेल्स पाहू शकता. आता आपण आलेलो आहोत HDFC म्युच्युअल फंडच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आणि ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला मग मी इथे व्ह्यू ऑलवरती क्लिक केलं. अशा प्रकारे वेगवेगळ्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या फंडच्या डिटेल्स पाहू शकता. आता आपण पाहूयात की कंपॅरिझन कसं करायचं. ही आहे टिकरटेपची वेबसाईट आणि या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण वेगवेगळ्या फंडबरोबर कंपॅरिझन करू शकतो की ते फंड कसे आहेत. तर आता मला इथे इक्विटी फंड पाहिजेत. तर इक्विटी फंडमध्ये सुद्धा वेगवेगळ्या टाईपच्या कॅटेगरीज तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि या कॅटेगरीमध्ये मला समजा तुम्हाला स्मॉल कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर स्मॉल कॅप फंडबद्दल इथे टिक करायचं आहे आणि इथे टिक केल्यानंतर तुम्हाला इथे त्यांचा परफॉर्मन्स पाहता येईल लास्ट 3 वर्षातला. वेगवेगळ्या टाईपचे फंड आहेत. निपॉन इंडिया आहे, HDFC आहे, SBI आहे, कॉन्ट आहे, ॲक्सिस आहे आणि यांनी गेल्या 3 वर्षामध्ये कशा प्रकारचे रिटर्न्स दिलेले आहेत ते इथे डिस्प्ले केले आणि त्यानंतर याचा डायरेक्ट प्लॅनमधला एक्सपेन्स रेशोसुद्धा इथे दिलेला आहे की एक्सपेन्स रेशो किती असेल. इथे तुम्ही असं स्क्रोल करत गेलात तर तुम्हाला त्याच कॅटेगरीमधल्या इतर कंपनीचे स्मॉल कॅप फंड कसे रिटर्न देतात ते पाहता येईल आणि त्या फंडची टोटल फंड साईज किती आहे ते सुद्धा दिसेल. की असं नाही की एखादा फंड खूप चांगले रिटर्न्स देतो आहे पण त्याची फंड साईज खूप कमी आहे तर अशा फंडमध्ये लगेच इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं नाही आहे, कारण की तो फंड कदाचित मार्केटमध्ये नवीन आलेला असेल. मग त्याऐवजी तुम्ही तुमचे पॅरामीटर्स ठरवा की फंड साईज किती असायला हवी, 3 वर्षाचे रिटर्न्स किती असायला हवे, एक्सपेन्स रेशो किती असायला हवा आणि या तीनही पॅरामीटर्समध्ये जो फंड बसेल त्या फंडपैकी त्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट फ्युचरमध्ये करू शकता. आता ही झाली टिकरटेपची वेबसाईट. अजून एक वेबसाईट मी तुम्हाला सांगतो, ही आहे ET मनीची वेबसाईट
आणि ET मनीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड म्हणजे ज्या टाईपच्या फंड्सबद्दलची इन्फॉर्मेशन हवी आहे त्या फंडबद्दलवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे मला लार्ज कॅप फंडबद्दल माहिती हवी आहे तर लार्ज कॅपवरती क्लिक केलं तर टोटल मार्केटमध्ये लार्ज कॅप फंड असलेले किती आहेत, 29 फंड आहेत आणि त्यांचा ॲव्हरेज रिटर्न मिळत आहेत 15.76%. तर इथे मी सांगितलं की मला 3 वर्षाच्या रिटर्नच्या बेसिसवरती एखादा फंड चूज करायचा आहे. तर इथे चेक केलं तर निपॉन लार्ज कॅप फंड हा सगळ्यात वर आहे, 27% रिटर्न देतो आहे तो. त्यानंतर आहे इन्व्हेस्कोचा इंडिया लार्ज कॅप फंड हा 26% रिटर्न देतो आहे. हे 3 वर्षाचे रिटर्न आहेत, एका वर्षाचे रिटर्न नाही आहेत. 3 वर्षाच्या रिटर्नच्या बेसिसवरती हे दाखवलेलं आहे आणि त्या फंडमध्ये किती करोडची इन्व्हेस्टमेंट आहे ते सुद्धा इथे दिसते तुम्हाला. अशा प्रकारे सगळ्या टाईपच्या कंपनीजचे फंड तुम्हाला इथे पाहता येतील. त्यानंतर इथे एक तुम्हाला ग्राफसुद्धा दिलेला आहे की समजा निपॉन इंडियाच्या लार्ज कॅप फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय 10,000 रुपये मंथली, 3 वर्षामध्ये 10,000 रुपयाच्या SIP नुसार तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 3,60,000 रुपये. प्रॉफिट त्याच्यावर होणार तुम्हाला 1,74,000 रुपये आणि टोटल व्हॅल्यू असणार आहे 5,34,000 रुपये. म्हणजे 3 लाखावरती तुम्हाला 1,34,000 रुपयाचा प्रॉफिट होणार आहे जर तुम्ही निपॉनच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर. पण जसं तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट वाढवत गेलात तर आता हीच इन्व्हेस्टमेंट मी पुढचे 10 वर्षे ठेवली तर तुमची इन्व्हेस्टमेंट असणार 12 लाख रुपये आणि तुम्हाला त्याच्यावरती प्रॉफिट होणार 20 लाख रुपये आणि टोटल फंड साईजची व्हॅल्यू असणार आहे 32,05,000 रुपये. म्हणजे अशा प्रकारचे रिटर्न्स या टाईपचे फंड्स देत आहेत, हे तुम्हाला याच्यावरनं समजेल. तर ही झाली ET मनीची वेबसाईट. त्यानंतर आपण आलेलो आहोत मनी कंट्रोलच्या वेबसाईटवरती. ही आहे मनी कंट्रोलची वेबसाईट आणि तुम्हाला ज्या फंडबद्दलच्या डिटेल्स हव्या असतील त्या फंड टाईपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे मला आता हवं आहे मिड कॅप फंडबद्दलच्या डिटेल्स पाहिजेत. तर इथे मिड कॅपवरती क्लिक केलं आणि मिड कॅपवरती क्लिक केल्यानंतर जर तुम्ही खाली स्क्रोल करत गेलात तर तुम्हाला इथे भरपूर डिटेल आपल्याला पाहायला मिळतो. 1 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष एवढ्या सगळ्या डिटेल्स पाहता येते. आणि मी याच्यावरती क्लिक केलं तर सगळ्यात जास्त 10 वर्षामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न देणारा फंड सगळ्यात वरती तुम्हाला इथं पाहायला मिळेल. तो आहे मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड. फंड साईज इथे तुम्हाला पाहायला मिळेल 20,000 करोडची आहे आणि याची क्रिसिलची रेटिंग आहे 5 स्टार. त्यानंतर एका वर्षामध्ये हा रिटर्न देतो 63, 2 वर्षामध्ये 45, 3 वर्षामध्ये 36, 5 वर्षामध्ये 33 आणि 10 वर्षामध्ये 20% रिटर्न हा फंड देतो आहे. अशा प्रकारे त्याच कॅटेगरीमध्ये असलेल्या इतर फंडबरोबर तुम्ही अशा प्रकारे कंपेअर करू शकता आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्ही कोणत्या टाईपच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इंटरेस्टेड आहात. त्यानंतर अजून एक वेबसाईट आहे ॲडवायझरी खोज नावाची. या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे कंपेअर करता येईल. म्हणजे मला आता हवं आहे की लार्ज अँड मिड कॅप फंड 10 वर्षाचे रिटर्न सबमिटवरती मी इथे क्लिक करतो आहे आणि सबमिटवरती क्लिक केल्यानंतर 10 वर्षामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न देणारा फंड जो आहे तो सगळ्यात वरती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्याचं नाव आहे मेरे ॲसेट लार्ज अँड मिड कॅप फंड. 3 वर्षामध्ये, एका वर्षामध्ये 25%, 3 वर्षामध्ये 16%, 5 वर्षामध्ये 21, 10 वर्षामध्ये 18% रिटर्न हा फंड देतो आहे. इथे तुम्हाला लॉन्च डेटसुद्धा पाहायला मिळेल. 2010मध्ये हा फंड आला आणि याची आता फंड साईज आहे 38,166 करोड रुपये. अशा प्रकारे आपण ज्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहोत त्याच कॅटेगरीमधले इतर जे फंड आहेत ते कशा प्रकारे रिटर्न देतात ते आपण कंपेअर करू शकतो. किंवा आपल्याला जर एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि आपल्याला एखादा फंड कोणीतरी सजेस्ट केला असेल तर तो डोळे बंद करून त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपनीजच्या फंडबरोबर कंपेअर करून मग डिसाईड करू शकतो की आपण त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं की नाही. माझ्या मते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की फंडचा परफॉर्मन्स कशा प्रकारे चेक करायचा आणि कुठे चेक करायचा. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना असं वाटतं की त्यांचा फंड सगळ्यात जास्त रिटर्न्स देतो त्या लोकांना. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.